नमा श्री शंकरानंद संन्यास महामोह श्री रामदेव कोणता श्लोक सांगता आपलं? सांगा कोण सांगताय? सांगा कोण सांगताय? सुरेताई सांगा. अर्ध्यातलं सांगून अर्ध्यात झालेलं. तर श्री गुरु म्हणतात, विषयी लोकांना म्हणतात की तुम्हाला ही काळजी कशी नाही की आपण मृत झाल्यानंतर आपलं पुढची गती काय होईल, आपल्याला काय म्हणजे आपलं काय होईल हे तुम्हाला काय वाटत नाही अशी भीती. तर ते म्हणतात, श्री गुरु म्हणतात की मी तुम्हाला निसंशयपणे सांगू ठेवतो की तुम्ही जे ऐहिक पदार्थामध्ये किंवा ऐहिक भोगामध्ये जे गुंतलेले आहात, तर त्या ऐहिक भोगामुळे तुम्हाला काय होईल तर म्हणजे ह्याची प्राप्ती तर होणार नाही, मोक्षाची प्राप्ती तर होणार नाही, उलट तुमचं अकल्याणच होईल. त्याच्यामुळं तुम्ही जे म्हणता हे ऐहिक सुख आहे, तर ते ऐहिक सुख ही क्षणभंगूर आहे. आज जो तुमचा तो देह आहे किंवा जे स्त्री पुत्र धन द्रव्य म्हणजे जे काही आहे तर ते क्षणभंगूर आहे. आता विषय असा आलेला होता की त्वम पदाचा लक्षार्थ सांगतात. त्वम पदाचा लक्षार्थ सांगताना की श्रवण करणाऱ्या जीवाच्या देहेंद्रियाहून निराळीची वस्तू तोच या ठिकाणी त्वम पदाच्या लक्षार्थ म्हणजे आत्मा असं सांगायचं त्यांना. हे अशी पदाने सांगितलेलं होतं आणि हे प्राप्त करून घ्यावं अशी प्रकारची शास्त्राची करत नाही त्यांचा विचार सांगितला. त्यांची तळमळ आहे, ऐक्याचा अनुभव घ्यावा असं म्हणतात. म्हणजे कोणी ऐक्याचा अनुभव न घेता मानवी शरीर अशाच प्रकारे नष्ट करताना दिसतात, तर त्यांच्याविषयीचा विचार या ठिकाणी सांगतात. म्हणजे हे जे भोग आहेत ते तुम्हाला म्हणजे आपलेसे वाटत आहेत, पण ते प्रसंग आल्यानंतर ते तुम्हाला सोडून जातील. स्त्री राहत नाही, धनद्रव्य राहत नाही, पुत्र राहत नाही, कोणी आपल्या उपयोगी येत नाही. ज्याप्रमाणे राजाचा अपराध करणारा जसा शुल्लक म्हणजे जो व्यक्ती असतो त्याला अधिकारी त्याच्या घरातून चापकाचा मार देऊन जबरदस्तीनं म्हणजे घरातून बाहेर नेतात, त्याप्रमाणे या आयुष्याचा ज्यावेळेला क्षय होतो त्यावेळेला यमदूत येतात आणि मग त्या आपल्या स्थूल शरीरापासून सूक्ष्म शरीराला घेऊन जातात. त्यावेळेस म्हणजे यापैकी कोणी आपल्या उपयोगी येत नाही. स्त्री चांगलं उदाहरण हेच आहे की जसं भाड्याचं घर असतं, भाड्याच्या घरामध्ये प्रवेश करायला आपल्याला परवानगी मिळते, त्याचा काय मोबदला देऊ. तिथं कर्मगतीचा पाप पुण्याचा मोबदल्याने भाड्याच्या घरात गेलेला आहे आणि त्याच्यातून त्या घरात मग ते घर आपलं नाही. तसे तिन्ही देह तुमचे नाही आणि जर तुमचे असते तर तुम्हाला सोडून गेले नसते. कारण असंही तिन्ही देहांचा बाध होताना दिसतोय, तर त्याच्यामुळे तिन्ही देह आपले नाही. पण त्या देहात आल्यामुळे मग भोगाची इच्छा झाली. देह नसेल तर भोगाची इच्छा होईल का? आपल्याला मानवी शरीरातल्या भोगाची इच्छा होते, पण चारा खावा असं तुम्हाला वाटतं का? आता गवत जाऊन खावा, फार कोवळं गवत कुठले असं तुम्हाला वाटतं का? नाही वाटत, कारण तुम्हाला गाईचं शरीर नाही. आत्ता मला गाईचं शरीर नाही म्हणून मला असा चारा खावा असं वाटत नाही. जाता जाता त्या शेळ्या जशा आहेत ना, अशा चालता चालता त्या शेंडी हाणत चालतात. असं आपल्याला वाटतं का आता जाता जावा दोन शेंडी मारून जावं? नाही, कारण आपल्याला शेळीचं शरीर नाही. पण मानवी शरीरातले भोग समोर आलेले म्हणजे हे तरी शेंडेच आहेत ना, तर हे बी खावेत असं का वाटतं किंवा हे भोगावेत असं का वाटतंय? त्याचं कारण काय आहे? त्या शरीरामध्ये आलं. पण हे तिन्ही शरीरं खोटी आणि आपण त्या शरीराची नाही. म्हणजे मी या शरीरावर पूर्ण वेगळा आहे, मला या शरीरात टाकलंय असं म्हणा किंवा मी आलोय असं म्हणा, त्याला काही संगती लागत नाही. आत्मा जीव कधी झाला तर याला काही संगती नाही, तो झालाच नाही. तर
जोपर्यंत आता या मग आता 3 शरीरामध्ये जोपर्यंत राहील तोपर्यंत त्या शरीराशी निष्ठ होऊन भोगाशी निष्ठ होतो किंवा जगताशी. मग मला ते या स्थूल शरीराच्या रूपाने बाहेरचं घर मला माझं वाटायला लागतं. त्या शरीराच्या संबंधाने निर्माण झालेली मुलं मला माझी वाटतात किंवा त्या शरीर संबंधाने कमवलेली जी धनसंपदा आहे ती मला माझी वाटते. तर याला कारणीभूत शरीरच आहे. पण वास्तविक शरीरच काढून घेतलं की हे सगळं आपापच ढासळलं. तसा खालचा माठ जर पडला तर वरचे माठ फुटतात उतरंडीचे. अगदी तसाच प्रकार आहे इथे. म्हणजे नसलेल्यावर पहिल्यांदा ह्या जीव आकृष्ट झाला, नसलेल्याच्या ठिकाणी आकृष्ट झाला. नसलेला देह, नसलेले देह संबंधी आणि नसलेली संपत्ती, बस या 3 मध्ये नसलेली मान प्रतिष्ठा, ही तरी कुठे काय प्रतिष्ठा नावाचा काय घटक आहे अस्तित्वात. ते देहाच्या संबंधाने तिथे आहे. एखाद्याला देहच नसेल तर हार कोणाला घालतील? हार घालायचा नाही तर त्याला म्हणजे देह नाही. तेव्हा आता काय करावं? किंवा आता फोटोमध्ये अण्णा ह्यांचं भाऊंचं सोडून द्या, बाकीचे कोणताही एखादा फोटो घ्या, त्या फोटोला कधी असा तेही फोटोच आहेत ना. फोटोमध्ये कुठे देखते आपण आपली कल्पना केलेली त्यांच्या चित्राची. तर त्या चित्राच्या ठिकाणी अभिमानाची उत्पत्ती होते का? चित्राच्या ठिकाणी अभिमानाची उत्पत्ती होत नाही. पण मग तुमच्या ठिकाणी का होते? तुम्हाला हार घातला, माझा सत्कार करतात, असं का? तर तो देहाशी एकनिष्ठ असतो. काही मंडळी तर हार आहे ना ते सुद्धा घेऊन घरी जातात. कशाला? बायकोला सांगायला माझा सत्कार झाला. बरोबर आहे का नाही? हार कशाला घेऊन जायचा? कशाला? काय करायचं त्याचं? पण हे मात्र असं होतं त्याला, कारण त्याला काय आकृष्ट येतो? देह. हा देह काढून घेतला की सगळंच काढून घेतलं जातं. जेवढा पसारा कशा उभा आहे हा एकच अहंकार रूपी तंबूवर उभा आहे. आणि त्याचा देह खोटा, सूक्ष्म खोटा, स्थूल खोटा, कारण खोटा. कारणाचा अभाव होतो, सूक्ष्माचा बाध होतो आणि स्थूलाचा नाश होतो. 3 देहांची विल्हेवाट लागते. राहिलाच कुठं काय? आणि मग राहिला खाली तर तो चैतन्य स्वरूप आत्मा, तो तरी एक आहे. त्याच्यामध्ये कुठे संगतीच म्हणजे खाली काही विषयच नाही. आत्म्याने कोणाचा सत्कार करावा? तो तर सत्कार स्वरूप आहे, त्याचं ते स्वरूपच आहे. तसं हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत हे सगळे जीव असे जन्मच्या जन्म बी गेले ना पूजा अर्चा करून तरी काही फायदा नाही. जन्माच्या किती जन्म बी घातले पूजेमध्ये काहीच उपयोग नाही. आणि त्याला ती काही कळानाच. त्याला तितके पुण्यही नाही की त्याला श्रद्धा ठेवावी आणि चिंतनाला बसावं. लक्षात येतं का? असे कितीतरी आपण बी पाहतो बाहेर की काय त्याचा काय उपयोग तरी आहे का? त्याचा आतले काम क्रोध हे सगळे काय राहतात? गच्च भरलेले राहतात. आणि त्याच्यातून ते निवृत्ती नावाचा काही प्रकारच नाही. काय करणार त्याला? तुमची पूर्वपुण्य चांगली पाटील म्हणत तुम्ही पाठाला येऊन बसले, नाहीतर काय अवघड आहे. आमच्या मंडळातले सदस्य जे होते ते सगळे असेच गजानन मित्र मंडळाचे. हे कळायला तर पाहिजे ना आपण काय करतो आणि काय करायला नाही पाहिजे, हे सुद्धा कळत नाही. त्या जन्मच्या जन्म असे चाललेले. आणि अजूनही किती जन्म पूजा केल्यावर देव मुक्त करेल बरं? काय तर काय तर हा काय म्हटलंय निर्जीवा दगडाची काय निर्जीवा हे शब्द पदक लावले, विशेषण लावलं बाबी. निर्जीवा देवाची काय करसी पूजा, तो तुझा निदैवा देईल काय. तर ते तर माऊली सांगतात ना, ते काय साधारण कोणी एखाद्या व्यक्तीने सांगितलंय किंवा लोकांची जेवढी दगडावर श्राद्ध आहे तेवढी माणसावर श्राद्ध नाही. त्याच्यातनं तो देवच दिसाना त्याला ती प्रकृती पाहत होतो आणि ही तर लय भाकरी खातो असा. तर त्याला काय करावं? तो गप्प बाबा, त्याला भाकरी लागत नाही, तुकडा लागत नाही, काय म्हटलं हे बघा. आणि चेतन जे आहे त्याच्यात देवत्व येत म्हणजे पाहायला फार कठीण गोष्ट आहे. पहा
पण ज्याला कोणाला हे कळेल ना, काय देवाची पूजा करतात त्याच्यापेक्षा तुम्हाला खाऊ पिऊ घातलेलं चांगलं ना. तो काय खातो का नाही, पण तुम्ही चेतन देव आहेत ना, म्हणजे खऱ्या देवापर्यंत पोहोचायचं असेल हा तुम्ही देव आहेत चालेल, पण तुम्ही स्वतःला जाणत नाही म्हणून तुम्ही दगडाची पूजा करायला लागले, अशी अवस्था झाली. दिसतायत हे सृष्टी इथं नाही दिसत का देव तुम्हाला, आणि विशेषतः त्याच्याही पलीकडे पाहिलं तर सगळा अखंड परमात्मा त्याचं दर्शन व्हायला पाहिजे का नाही, पण ते नाही होत. तर याला कारणीभूत आहे हा जीव आहे तो अज्ञानात ग्रस्त आहे. पुढे सांगितलं की ज्या वेळेला यमदूत आपल्याला न्यायला येतात त्यावेळी त्या ज्या देहाच्या पुष्टी करता आपण म्हणजे काळजी वाहिलेली असते, किंवा ज्या स्त्री करता आपण परसेवादी करून आपलं प्रिय शरीर आयुष्यच खर्च केलं त्याने, त्या स्त्री करता धना करता पूर्ण आयुष्य खर्च केलं. त्याला हे कळालं नाही की हे आपण चुकीचं करतो, म्हणजे ज्याच्यापासून निष्पत्ती काहीच नाही. आत्मदृष्टीने पाहिल्यावर काय निष्पत्ती मिळाली वर संसार करून, फायदा काय झाला तर काहीच नाही फायदा झाला. तर त्याच्या डोक्यात भ्रम असल्या कारणाने तो तेच करतो. फायदा काहीच नाही झाला पण भ्रम असल्यामुळे तेच करतो. म्हणजे भरपूर ऐकलं, श्रवण बी केल्यानंतर त्याचा परिपाक मना नाही झाला. म्हणजे ऐकले ते कानी परिपाक होय म्हणी तुकोबराय म्हणतात. असा कोणी भाग्यवान एखादा जन्म घेतो आणि परिपाक झाल्यावर त्याचा तो छंद गेला वृत्तीतला, संसाराचा छंद जावा, संसार नाही जावा. संसार का नाही जावा तर त्याच्यात शरीर असेपर्यंत राहावं लागेल तुम्हाला, पण शरीर असेपर्यंत राहावं लागेल तर छंद नाही, म्हणजे सहस्थितीमध्ये तो राहतो. आणि जो छंद नसतो मग ती कुठेतरी एक छंद मनात आहेच ना, कोणता, तो देव होण्याचा छंद, परमात्मा होऊन जायचा हा छंद आहे. बाकी संसार नाही. तुम्हाला पुण्याचंही काय करायचं नाही, पापाचं करायचं नाही, काय त्या जगाचं करायचं नाही, बाकीच्या देवांचं करायचं नाही. मला काय करायचं आहे तर मला आत्मस्वरूपाकडे निघून जायचं आहे. असा एकमेव छंद ज्याला लागलेला आहे तो मनुष्य मुक्त होतो. आणि बाकीचे तुम्ही जरी धर्म दिसायला चांगला दिसत असला तरी तोही तुमचा काय आहे, म्हणजे तो प्रतिबंध आहे. धर्माने वागावं हे ठीक झालं, पण धर्म कार्य करणाराही प्रतिबंधातच कुठेतरी सापडलेला आहे. श्रीमंती केली म्हटले, श्रीमंती मिळवा म्हणजे दान करता येईल. तुम्हाला दान करायची बी गरज नाही, श्रीमंती मिळवायची बी गरज नाही. काय गरज आहे? तुम्हाला आत्मस्वरूपाची प्राप्ती करायची गरज आहे का श्रीमंतीची गरज आहे? हे बऱ्याच लोकांना अर्धवट ज्ञानामध्ये गुंतलेले असल्या कारणाने आता धर्मयुक्त आचरण जिवंत आहे तोपर्यंत करावं, पण तुम्हाला त्याच्याशी करायचंय काय? कशाशी? म्हणजे त्याच्याशी करायचंय काय? मला जे करायचंय ना ते हे आहे, आत्मचिंतन करून मुक्त व्हायचं. हे मात्र कर्तव्य आहे. निमगावची पोरं आली काय येणार नाही बसू आहे तिकडे बसू. एक लाईन मध्ये किती मला माहित नाही किती आहेत का? या महाराज चार आहेत तो ते बस कर घ्या समोर बस ठीक आहे. तिथं बस कर घ्या. हाय जमलं. इकडून का बस या इथे बाहेर इकडून या इकडे बस माझ्यावर ये. आता ग्रंथ नसतील तुमचा पंचदशीचा पाठ आहे आजचा. आम्हाला यांचा पुढा होता उदावंश महाराजांचा, ते मोठे येणार आज पंचदशी रविवारपासून रविवारी विचार चालणार. चला
तुमचं हे पंचदशी तर नसतील झाले नाही ऐकत राहा. सांगा आता पुढचा विषय. म्हणजे ज्या वेळेला यमदूत आपल्याला न्यायला येतात त्यावेळेला ज्या देहाच्या पुष्टी आता हे तर करतात काय तुम्हाला एंट्री करायला काही अडचण नाही, कारण पंचदशी एक असा ग्रंथ आहे. मुख्य विषय आमचा होऊन गेलाय महावाक्य विवेकाचा, आणि हा शेवटचे 1-2 श्लोक राहिलेले आहेत, त्याचं चिंतन चाललं. मानवी शरीरामध्ये येऊन काय करायला पाहिजे होतं, तर मुक्तीच मिळवायला पाहिजे होती, पण ते न मिळवता जो शरीराला धरून जो छंद बसलेला आहे बुद्धीमधला, तो नष्ट व्हायला पाहिजे, असे पंचदशीकार सांगतात. म्हणजे त्यावेळी ज्या देहाच्या पुष्टी करतात तुम्ही इतके दिवस काळजी वाहिलेली बरोबर आहे ना. देहासाठीच काय केलं, काळजी वाहिली. उपजल्यापासून मरेपर्यंत देहाविषयी काळजी वाहिली, आणि शेवटी लोकांनी त्याला उचलून स्मशानात नेऊन जाळून टाकलाय. ते म्हणतात, ते बी घरचे सुद्धा निर्दयी होतात. ते सुद्धा ते म्हणतात की आता ह्याला ठेवून काय उपयोग नाही, कारण त्यांचा काय उपयोग नाही, ते स्मशानात नेऊन जाळून टाकतात. आणि याने देहाच्या पुष्टीसाठी आयुष्य खर्च केलं, त्या देहाच्या संबंधाने बायको, मुलं आणि संपत्ती गोळा करून ठेवली. शेवटी ते नश्वर, म्हणजे ज्या घराला पायाच नाही ते घर बांधण्याला स्वारस्य तरी काय. तसं ज्या जन्मात ज्या मानवी शरीरात आलेलं आहे, त्या मानवी शरीरापासून जो मायाकृत भाग बुद्धीमध्ये चिकटतो, तो पूर्णतः त्याज्य आहे. हा विवेक जर होणार झाला नाही, आपली प्रकरण कोणती इथं विवेकाचीच आहे, तशी विवेक सांगितला, तर त्याच्यातून तत् आणि त्वम या पदाचा अर्थ, लक्षित अर्थ प्रतिपादन करून आसी पदाने ऐक्य प्रतिपादन केलं होतं. आता देहाचा विषय सांगतायत, थोडासा अवांतर आहे मूळ शेजापासून, पण सांगा. ज्या स्त्रीला प्रसन्न करण्याकरता म्हणजे तुम्ही परसेवादी कार्य करून आपलं जे प्रिय शरीर आहे ते झिजवलं, तर ती स्त्री किंवा मुलांच्या संगोपनाकरता तुम्ही प्रसंगी अयोग्य कृत्य ही केली, ती मुले किंवा तुम्ही पै करून जे पैसे जमवले हे होते. काय फार लोकांना सांगावंच लागतं शास्त्राला, असं काय नाही, हे तर आम्हाला अनुभवाने सिद्ध आहे. धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशुन सर्व मिथ्या हे जाणून शरण रे देवाशी, हे संतांनी जे सांगितलं ना, त्याला कारण काय, त्यांनी अनुभवाने स्वानुभवाने सांगतायत, आणि शास्त्राचाच अनुवाद आहे. असं नाही की डोक्यातून कुठून तरी काढला आणि तुमच्या आपल्यासमोर ठेवलेलं आहे. तर आणि हा अनुभव आम्हाला सुद्धा आहे. प्रत्येकाला सगळाच अनुभव असतो असा नाही. नाही म्हटले आमची माझी पोरं लय चांगली, तुमची असतील खराब, पण माझी पोरं लय चांगली. तुला अजून अनुभव आला नाही, येईल हळूहळू. हा दम थोडासा. ज्याच्याकडे 3-4 पोरं असतात त्यांच्यात तर अशी परिस्थिती आहे ना, का हे नाही, सारा म्हणजे फटाकार भार चाललेला आहे. तुम्हाला त्या दिवशी म्हणतात ना, मी ती बारामतीवरून इकडे गावाकडून इकडे येत असताना मध्ये सचिन आणि मी दोघंच होतो गाडीमध्ये, आणि ते वयस्कर वयोवृद्ध, ते एक आई आणि एक म्हणजे आजी आणि एक तर ती व्यक्ती होती आजोबा, आणि त्यांनी गाडीला हात केला, दोघंच होते. मी म्हटलं आहे आपल्या गाडीत जागा, घ्या त्यांना. तर ते त्याला ते काय रावल नाही, बाबा कुठला म्हटले तू, म्हटलं मी इथलाच आहे गावातला असा. तर मग म्हटलं घेऊन जा. आता मला असे काय करता म्हटले, 3 पोरं येतं पण 3 कामाची नाही, त्यांचं ऑपरेशन करायचं आहे डोळ्याचं, त्यांना घेऊन जा म्हणून 3 पोरांना सांगितलं. तर ते म्हटलं तो जाईल, हा म्हटला हा जाईल, ते म्हटलं मला वेळ नाही. आणि त्या आजीने तिथं म्हणजे ते दोघं नवरा बायको होते, ते म्हणते काय करता, 6-6 एकर वाटून दिले ह्यांना. 6-6 एकर वाटून दिले तर मोकळेच झाले तुम्ही, विषय संपला तुमचा. काय का वस्तुस्थिती आहे, हा अनुभव त्यांनाच आहे असा नाही. आता नाही आमची माझी पोरं, तुमची पोरं जरी चांगली असतील तर तुम्हाला मृत्यूपासून थोडेच वाचवणार आहे, तुम्हाला फक्त खांद्यावर घ्यायचं काम करतील ते. हा विवेक तयार व्हायना ना लोकांच्या बुद्धीमध्ये, झाला तर मग नाही तो अखंड भगवत चिंतनामध्ये राहणार. काय करायचे उद्योगधंदे खोटेच आहे. म्हणून एक आत्मचिंतन करत बसणारा हा श्रेष्ठ पुरुष आहे, आणि त्या चिंतनाने मोक्ष होतो. येणार आहे पुढे जाऊन, अजून 2 श्लोक राहील. चला
आठवण नाव आहे ना? आठवण. चला. परत जीवापलीकडे सांभाळून ठेवलेले जे द्रव्य आहे ते अंतकाळी म्हणजे कामाला येत नाही. हा. आतापर्यंत कळोई अनेक अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळी अंडा पोरे सकळ. अजून काय पाहिजे? हे कळू येईल ना, पण कधी अंतकाळी मारायचं. आता नाही कसं, आता मी कळतंय की आपल्याला की आपण सगळ्यांना आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला देखत देखत नातू पंतू हेही काहीसा झाला. तर हे प्रमाण नाही, तर हा अनुभव आहे. आम्ही त्याचा प्रमाण म्हणून ना कळत नाही त्याला सांगतो, पण ज्या जो सांगतो त्याला अंतर्मुख होऊन स्वतः नको का मानायला. सांगणं वेगळं आणि मानणं वेगळं. कीर्तनकार प्रमाण सांगतात, मानत नाही. आणि मानल्यावरती वृत्तीच बनेल ना तशी. कशाला तो काय बाकी भानगडीत पडेल. म्हणून एका परम तत्वाचा शोध घेण्याचा त्याने मानवी शरीरात उपयोग करावा, बाकी काही नाही. चला. आतापर्यंत अनेक साधू संतांनी हाच उपदेश केलेला आहे, पण त्यांचं ऐकतो कोण? ऐक- कारण अनेक लोक विषयाकडे वळलेले आहेत. सोपा विषय त्यांची जी तुम्ही आले तर सोपा विषय चालू काय अवघड नाही. पण हा मूळ पंचदशीवरून थोडासा बाहेर आलेलो आहे. लोकांची जी प्रवृत्ती असते ती विषयांकडे असते, त्यामुळे ते साधू संतांचं ऐकत नाहीत. खरंय. नाही तर किती प्रगत केले आपल्या महाराष्ट्रासारखे साधू संत कुठे येतो. आपण किती मोठे भाग्यवान आहे. बघा ना, सगळे साधू संत बसलेले किती बी आपल्याकडे आहेत असे. म्हणजे या सगळ्या साधू संतांनी हेच केलं. त्यांनी स्वतःचं जीवन केवळ विठ्ठलासाठी अर्पण केलं. त्याच्याच प्राप्तीसाठी, परमतत्वाच्या प्राप्तीसाठी आयुष्य घालवलं आणि मुक्त होऊन गेले. आता जे ऐकतच नाही त्याला कोणीच सांगू शकत नाही, त्याला कोण काय करणार आहे. चला. आता चौथा अथर्ववेद आहे आणि अथर्ववेदातील अयम आत्मा ब्रह्म. आता याचं काय होत आहे, अवतरण होत आहे कशाचं? 7 श्लोकाचं. सांगा आता. हा आत्मा ब्रह्म आहे. तर या वाक्याचा म्हणजे अर्थ सांगण्याकरता हा आत्मा, तर या 2 पदाचं म्हणजे व्याख्यान करतात. बरोबर. आता पुढे त्याने श्लोक सांगितलाय. पहा, अयम आत्मा ब्रह्म हे कशातलं वाक्य आहे? अथर्ववेद. अथर्ववेदामध्ये येतं. 4 वेदांच्या 4 वाक्यांचा विचार आपण आतापर्यंत, आता हा शेवटचाच आहे ना, शेवटचा आहे. तर तेव्हा अयम आत्मा ब्रह्म, अयम या पदाचा अर्थ आहे हा. आत्मा या पदाचा अर्थ आहे त्वम पद लक्ष, आणि ब्रह्म या पदाचा अर्थ आहे तत्पद लक्ष. ब्रह्म म्हणजे तत्पद लक्ष म्हणता ना हो, तुम्ही. तत्पद लक्ष. आणि त्वमचा आत्मा. तर हा आत्मा ब्रह्म आहे. हा आत्मा, हा याच्यात काय आली? अपरोक्षता आली. म्हणून या 2 पदाचं चिंतन या ठिकाणी मानतायत. आत्मा आणि ब्रह्म या पदामध्ये तसा भेद नाही. हे आतापर्यंत तुम्ही मागच पाहिलेलं आहे. आत्मा आणि ब्रह्म, त्वमपद लक्ष आणि तत्पद लक्ष हे दोन्हीही भिन्न भिन्न नसून एकच आहे. या इथं या. तर तेव्हा तत्पद लक्ष आणि त्वमपद लक्ष हे 2 दिसायला दिसतात. आत्मा आणि ब्रह्म हे शब्द 2 झाले, पण त्या दोन्हीचा अर्थ एकच आहे. म्हणजेच चैतन्य, म्हणजेच आत्मा, म्हणजेच ब्रह्म. त्याला जरी भिन्न भिन्न नावं असतील तरी वस्तू एकच आहे. त्यालाच ब्रह्मवस्तू असं म्हणतात. तर तेव्हा चला काय म्हणतायत ऐकू आपण. तर त्या 2 पदांचे व्याख्यान करतायत. श्लोक येतोय. श्लोक सांगितलाय. स्वप्रकाश परोक्षत्व मया मित्युक्तितो मतम अहंकारादि देहांतात प्रत्यगात्मेति दीयते. स्वप्रकाश परोक्षत्व मया मित्युक्तितो मतम अहंकारादि देहांतात प्रत्यगात्मेति दीयते. 7वा श्लोक होऊन गेलेला आहे. एवढा वाचन केला. अन्वयात सांगितलंय त्यांनी की हा या शब्दाने श्रुतीने आत्मा हा स्वयंप्रकाश असल्यामुळे त्याची म्हणजे प्रत्यक्षता सांगितलेलं आहे की आत्मा हा प्रत्यक्ष आहे किंवा अपरोक्ष आहे. आता स्वप्रकाशत्वम, स्वप्रकाशा परोक्षत्वम मतम. तो स्वप्रकाश असल्याने, स्वप्रकाश या पदाचा अर्थ आहे ज्ञान स्वरूप असा, त्याला जाणण्यासाठी अन्याची गरज नाही असा.
आता प्रकाश हे पद जरी आपल्या समोर येत असेल, आपण काय माणसांची नावं बी प्रकाश ठेवतो, पण त्याला पाहण्यासाठी बॅटरीच लागते. ते म्हणजे कोणाला पाहता म्हणजे प्रकाशाला पाहतो, कारण तो अंधारात त्याचं नाव जरी प्रकाश असेल, तसा हाही भौतिक प्रकाश जो रवी, दीप, हिरा यांच्या माध्यमातून प्रकट होताना दिसतो, तो सुद्धा मायाकृत प्रकाश आहे. मग इथे प्रकाश कशाला म्हटलं तर ज्ञानाला प्रकाश असं म्हटलेलं. ज्ञान स्वरूपता, इथे तुम्हाला कोणत्याही प्रमाणाशिवाय ज्ञान करून घ्यावं लागेल, कारण ही प्रमाण त्या प्रकाशाला शोधत नाही. त्याला आत्मप्रकाश म्हणतात, त्याला आत्मा म्हणतात. मग त्या आत्म्याच्या प्रकाशाचं ज्ञान म्हणजे त्या आत्म्याचं ज्ञान होण्यासाठी काय करावं लागेल? माऊली म्हणतात ना की ओम नमोची आज्ञा वेद प्रतिपाद्या जय जय सोसंवेद्या आत्मरूपा. ओम नमोची आद्या, हा सगळ्या तिथं आता आद्या म्हणजे भगवान परमेश्वरा पण आत्मा हा स्वयंप्रकाश आहे. स्वसंवेद्या हे पद आलेले तिथे. अवेद्य बरोबर. असा कोण आहे? आत्माचा. तेव्हा चला, स्वप्रकाश असल्यामुळे कोण? हा या शब्दाने श्रुतीने हा अयम म्हणजे हा म्हटला ना, हाच्या पुढे त्याने आत्मा जोडलेला आहे. कारण हा शब्दाचा अर्थ जवळचा म्हणजे आपण देह पण धरू शकतो, तर हा धरू शकतो, हा धरू शकतो. म्हणून हाच्या पुढे आत्मा म्हटलेला आहे त्याने. बरोबर. जो अहंकारापासून देहापर्यंत पदार्थाच्या अधिष्ठानत्वाने व साक्षीत्वाने अंतर म्हणजे आत असणारा तो आत्मा असं म्हटलेलं आहे. आत असणारा तो आत्मा, हा आत्मा ब्रह्म आहे. अशा प्रकारची स्तुती वेदाची अर्थ सांगतात. प्रकाश झालाय ना? प्रकाश झालाय. सांग. प्रकाश सांगितलेला आहे. दुसरं कोण सांगतंय? सांग. केला का? हा शब्दाने म्हणजे आपण व्यवहारामध्ये परोक्ष असा जवळ साहेबांनी केला नाही केला? कोणी अभ्यास केलेला आहे? वारीला नाही येणार. जवळचा पदार्थ असं मानतो हा शब्दाने आपण. आणि मांडव्य उपनिषदामध्ये त्याचा प्रत्यक्ष आत्माचा असा अर्थ घेतलेला आहे. हा, तर प्रत्यक्षता आहे त्याच्यामध्ये. आणि हे बहुतेक पुष्कळ अभ्यास करणाऱ्या विद्वानांना पण याचा सहज अर्थ समजत नाही. असं आहे, अर्थ का कळत नाही? विद्वानांना कसा अर्थ कळत नाही? विद्वानांना तर कळायला पाहिजे, मग दुसरा कोणाला कळेल? तर त्यांच्या तार्किकता त्याच्यात दडलेली असते आणि तार्किक माणसांना अर्थ कथन होत नाही ना. तर इथे तुम्हाला कोणत्याही प्रमाणाशिवाय आत्म्याचा अर्थ कळण्यासाठी तत्स्वरूप व्हायचंय, बस लगेच कळून येईल की हा स्वयंप्रकाश आहे. म्हणून हे विद्वान तार्किक बनलेले आहेत, म्हणून त्यांना ते कळत नाही असं. होत नाही आणि मग ते भलत्याच ठिकाणी आत्मा. आता त्या चित्सुकी सारखे ग्रंथ आहेत, अद्वैत सिद्धी सारखे ग्रंथ आहेत, काही मोठे वरचे ग्रंथ आहेत. या ग्रंथांच्या पेक्षा पुढे वरती एक ग्रंथांची श्रेणी आहे, खंडन काव्याची. तिथे ते नुसतेच त्याची चिकित्सा करत बसतात, पण चिकित्सा करणाऱ्याला त्याची टीका करता येते किंवा कथन करून त्याच्यावरती वाद अपवाद त्याच्यावरती तयार करता येतात. पण स्वरूप आपलंही ना. म्हणजे आपण ज्या वेळेला आत्म्याचं चिंतन करतो त्यावेळेला ते तटस्थ होऊन बाहेर जर चिंतन करत असेल तर तो विद्वान, आणि अंतर्मुख होऊन जर तो पाहत असेल त्या आत्म्याला तर संत. आमचे संत ते तत्स्वरूप होऊन पाहतात, म्हणून आम्ही संतांना विद्वान नाही शब्द लावणार, तिथं संत लावणार. त्यांनी त्याची अनुभूतीच घेतली. आणि विद्वान मात्र चिकित्सा करत राहील, टीका करत राहील. ही निराळशास्त्रांनी म्हणजे निंदाळे हे केलेले. फार ग्रंथ झाले, उत्तम ग्रंथ कोटी बी. हे कोटी ग्रंथ का झाले? त्याच्यात ते चिकित्सा. ह्याच्यात कोण शिरतो? तार्किक. ज्याच्या डोक्याला मला सांगितलं ना तू परमात्मा आहेस असं सांगितलं माझ्या गुरूंनी, मी त्याच्यावर त्यांच्या शब्दावर काय करायला पाहिजे? विश्वास ठेवून तत्चिंतन करायला पाहिजे. ते न करता कसा असेल तो, कसा असेल, त्याच्यात गुणधर्म किती असतील, त्याचा स्वभाव कसा असेल, स्वरूप कसा असेल, त्याच्यात ते शिरले की एकदा शिरल्यावर काय किती मोठी मायेची लाईन आहे. या मायाकृत म्हणजे परमार्थ सुद्धा मायाकृत आहे. परमार्थ जे काय आहे ना, परमार्थाची एवढी मोठी इमारत ही सगळी मायाकृतच आहे. तर त्याच्यात प्रवेश केला तरी इथं सुद्धा अथांग सागर आहे. म्हणून
शंकराचार्य म्हणतात तसं यदुक्तम ग्रंथ कोटी ग्रंथ पडलेले. कवर मी पाहत बसा, आयुष्य संपलं तरी ग्रंथ संपणार नाही इतकी. मग मुक्त कधी व्हायचं म्हणलं तर अजून अभ्यासच चालू आहे म्हटले. ते भारद्वाज म्हणींचं उदाहरण देऊन सांगितलं जातं, वयाचे सगळे पार आयुष्य संपलं तरी ते ग्रंथच पाहत असले. शेवटी देवाने येऊन त्यांना उपदेश केला, म्हटले आहो तुम्ही जे ग्रंथ पाहिले ते अगदीच किरकोळ आहे, त्याच्यापेक्षा अथांग सागर आहे, मोठा आहे म्हटले या ग्रंथात. तिथं तुम्हाला हे एवढा वेळ तरी आहे का, आयुष्य तरी आहे का आपल्याला एवढं. पण पहिल्यांदा आत्मसाक्षात्कार करून घ्यावा. आत्मसाक्षात्कार न करता केवळ अध्ययन करणारा विद्वान हा मूर्ख आहे. चला, मग अशा जे ज्यांना शास्त्राचा उलगडा होत नाही, असे जे स्वतःविषयीच भ्रांत असतात, आणि मग ज्यांनी खरं शास्त्राचा आश्रय घेतलाय त्यांची पण अशी अवस्था होऊ नये म्हणून श्रुतीला त्यांची दया येऊन त्याच्याविषयी सूक्ष्मता सांगतात की हा आत्मा देहालाच आत्मा न म्हणता देह, इंद्रिय, प्राण यांना साक्षी, यांना प्रकाशन करणारा प्रेरक तो या आहे. सगळ्यांचा आधार, साक्षी, प्रेरक असे 3 पद आली पाहिजे. आधार आत्माच आहे, साक्षी स्वरूप अधिष्ठानत्व घेऊन साक्षी स्वरूप बनलेला हा आत्माच आहे, आणि प्रेरणा देणारा इंद्रियांना, मनाला आपल्या प्रेरणा कोण देतोय, आत्माच देतो. आत्म्याला जर काढून टाकलं तर प्रेरणा कोणाची, जडाला कशाची प्रेरणा आहे. तेव्हा हे तर जड आहे, इंद्रिय काय आहे तर जड आहे, मन, बुद्धी, चित्त, अहंकार जड आहे, यांना कशी काय होईल प्रेरणा मिळेल. तर ह्यांचा प्रेरक आहे, यांचा साक्षी आहे, आणि यांचा आधार आहे. चला, आणि मग असा हा आधार विषय विचार सागरात बी झाला ना. आधार तुझा साक्षी, आत्माच या जगाला आधार आणि अधिष्ठान. अधिष्ठान. जे आधार, साक्षी, प्रेरक असं म्हटलं की मग वेदांनी सारांश सांगितलाय. आणि मग त्याची तो स्वर्गासारखा परोक्ष नाही किंवा घटादी इंद्रियाप्रमाणे बिलकुल नाही. स्वर्गासारखा. स्वर्ग कसा आहे, परोक्ष. परोक्ष म्हणजे आम्हाला शास्त्रात सांगितलंय स्वर्ग म्हणून आम्ही वाचतो. म्हणलं एखाद्याने सांगितलं दाखवा, म्हणले कुठे येतो, तर तो आम्हाला म्हणले शास्त्राने सांगितलं आम्ही मानतो, पण तो आम्हाला प्रत्यक्ष स्वर्ग प्रत्यक्ष नाही. किंवा मग आत्मा प्रत्यक्ष स्वर्गाप्रमाणे आहे का, म्हणजे नाही. आत्मा प्रत्यक्ष आहे आणि स्वर्ग परोक्ष आहे. परोक्ष म्हणजे दूरचा. परोक्ष पदाचा अर्थ काय, दूर, आणि अपरोक्ष पदाचा अर्थ अत्यंत तत्स्वरूप म्हटलं तरी चालतंय, अत्यंत जवळ. म्हणून स्वर्ग परोक्ष आहे, पण आत्मा अपरोक्ष आहे. म्हणजे यत् साक्षात अपरोक्षत्वात् ब्रह्म, वेदाची श्रुती. यत् साक्षात अपरोक्षत्वात् ब्रह्म. पुढे घट इंद्रियासारखा प्रत्यक्ष येणे असे शास्त्राने कुशलतेने सांगितले. आणि ब्रह्म शब्दाचा इथं जाती किंवा मग कोणता अर्थ घ्यायचा असं रूढ करण्याकरता पुढचा श्लोक सांगितलाय. ब्रह्म शब्दाचा व्यवस्थित अर्थ सांगण्याकरता पुढचा श्लोक. आता 8व्या श्लोकाचा अवतरणात असं म्हटलं होतं की ब्रह्म हा शब्द ब्राह्मण जातीय अर्थाने रूढ आहे. बरोबर आहे म्हणतात, कारण ब्राह्मण, ब्राह्मण एक आहे. यास्तव येथे कोणता अर्थ घ्यायचा वा तुम्ही ब्रह्म या पदाचा कोणता अर्थ घेता, काय ब्राह्मण करायचं का, ते म्हणतात ब्राह्मण नाही. ब्राह्मण या पदाचाही अर्थ तसा ब्रह्मच होतो. ब्रह्म जानाति इति ब्राह्मण हा असं म्हटलं. जो ब्रह्माला जाणतो त्याला ब्राह्मण असं म्हणतात. म्हणून ब्राह्मण कोण, ब्रह्माला जाणतो तो ब्राह्मण. पण इथे जो ब्रह्मपदाचा अर्थ आलेला आहे तो आत्मा किंवा चैतन्यवाचक कसा आहे हे पुढे आता श्लोकामध्ये सांगताय. दृश्यमानस्य सर्वस्य दृश्यमानस्य सर्वस्य दृश्यमानस्य सर्वस्य दृश्यमानस्य सर्वस्य जगतस्तत्त्वमीर्यते 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 दृश्यमानस्य सर्वस्य जगतस्तत्त्वमीर्यते दृश्यमानस्य सर्वस्य जगतस्तत्त्वमीर्यते दृश्यमानस्य सर्वस्य जगतस्तत्त्वमीर्यते दृश्यमानस्य सर्वस्य जगतस्तत्त्वमीर्यते ब्रह्मशब्देन तद्ब्रह्म ब्रह्मशब्देन तद्ब्रह्म ब्रह्मशब्देन तद्ब्रह्म
ब्रह्मशब्देन तद्ब्रह्म स्वप्रकाशात्मरूपकम् ब्रह्मशब्देन तद्ब्रह्म स्वप्रकाशात्मरूपकम् ब्रह्मशब्देन तद्ब्रह्म ब्रह्मशब्देन तद्ब्रह्म स्वप्रकाशात्मरूपकम् ब्रह्मशब्देन तद्ब्रह्म दृश्यमानस्य सर्वस्य जगतस्तत्त्वमीर्यते ब्रह्मशब्देन तद्ब्रह्म स्वप्रकाशात्मरूपकम् 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 हा? खाली पाठ. तत् ब्रह्मशब्देन तत् म्हटलं ना मी तुम्हाला हा त झालं त्याला करता येईल ततच म्हणायचं ब्रह्मम अनुस्वार आहे ब्रह्म खालची दुसऱ्या हा ब्रह्मम असा शब्द होतो ना तत् ब्रह्म असं म्हटलं का मी हा तत् ब्रह्मम म्हणायला पाहिजे बरोबर हा ब्रह्म शब्देन तत् ब्रह्मम बरोबर आहे म लावलेला आहे पूर्ण केलाय ब्रह्मम आणि खाली बी लिहिले त्यांनी ब्रह्मम हा ठीक आहे तर तेव्हा दृश्यमानस्य सर्वस्य जगतः तत्त्वम् ईर्यते ब्रह्मशब्देन तत् ब्रह्मं स्वप्रकाशात्मरूपकम् दृश्यमानस्य सर्वस्य जगतः तत्त्वम् ईर्यते ब्रह्मशब्देन तत् ब्रह्मम् ब्रह्मम बरोबर आहे कारण ते पद ह्याच्यामध्ये बसते ते अनुष्टुप छंद आणि सांगा पदच्छेद सांगा नाना दृश्यमानस्य सर्वस्य जगतः तत्त्वम् तत्त्वम् ईर्यते तत्त्वम् ईर्यते ब्रह्मशब्देन तद्ब्रह्मं स्वप्रकाश आत्मा रूपकम् त्यांना एक दृश्यमानस्य आपण पदच्छेद केला आता जर त्याला याला काय म्हणतात पदच्छेद दृश्यमानस्य म्हणजे दृश्य असणारं परमतत्व आपला मूळ विचार काय धरून येणार आहे आता की ब्रह्मपदाचा अर्थ विवक्षित करणारे या श्लोकामध्ये ब्रह्मपदाचा अर्थ सांगतायत हे ब्रह्म काय आहे ब्रह्म कशाला म्हणतात तरी हा श्लोक आलेला आहे त्याच्यासाठी की दृश्यमानस्य सर्वस्य जगतः तत्वम जे दृश्यमानस्य दृश्य स्वरूपात दिसणारं म्हणजे डोळ्यांना दिसतं असं म्हणा किंवा तिथं असं म्हटलंय की प्रत्यक्ष प्रमाण अनुमान प्रमाण शब्द प्रमाण आणि उपमान प्रमाण तर या चारही प्रमाणांनी दृश्य असणारं ही चार प्रमाण दृश्य पदार्थाचं ज्ञान करून देतात अनुमान प्रमाणातही दृश्य पदार्थाचं ज्ञान असतं उपमानमध्ये असतं प्रत्यक्षामध्ये बी असतं प्रत्यक्ष तर आहेतच इंद्रियांना प्रत्यक्ष गोचर असणारी आणि तर या सगळ्या प्रमाणांना जे आपल्याला दिसतंय ते असं गृहीत धरा थोडा वेळ आपल्याला हे जे संपूर्ण जगत दिसतंय आणि अनुभवाला येत आहे शब्दाच्या द्वारे म्हणा किंवा चक्षुरेंद्रियाच्या द्वारे म्हणा म्हणजे इंद्रियांच्या द्वारे दिसणारं या सगळ्या जगताचं परम तत्व जे आहे त्यालाच ब्रह्म म्हणतात या सगळ्या दृश्यमान पदार्थाचं जे परम तत्व त्याला काय म्हणतात ब्रह्म
ब्रह्मशब्देन ईर्यते. ईर्यते म्हणजे सांगितलं जातं. कशाने? ब्रह्मशब्देन, ब्रह्मरूपी. ब्रह्म हा जो शब्द आहे त्या शब्दाच्या द्वारे हे सांगितलं जातं. ब्रह्मशब्दाने सांगितलं जातं. तच्च ब्रह्म, ब्रह्मम आहे ना, ब्रह्म म आला ना त्याच्यात, ब्रह्म पूर्ण शब्द. स्वप्रकाशात्म रूपकम एव अस्ति. तर ते ब्रह्म स्वप्रकाश जो आत्मा तद्रूपच आहे. ब्रह्म हे भिन्न नाही. पण चला ठीक. वाचा अन्वयार्थ वाचा. दृश्यमानस्य सर्वस्य लक्षात आला श्लोकामधला काय अर्थ होता? की जे दृश्य जगाचं परमतत्व आहे ते ब्रह्म आहे. जो तुझा आत्मा सुद्धा तद्रूपच आहे ते ब्रह्म आहे. असं दोन गोष्टीने सांगितलं. तुझा आत्मा सुद्धा ब्रह्मच आहे. तुझा आत्मा तेच ब्रह्म आणि ज्या दृश्य जगताचं जे दिसतंय याचं परमतत्व हे ब्रह्म. असा विचार आला. पद्धत करताना हे अस्तिता आहे काय केलाय? अध्याहार केलाय. अस्ति कुठं पद आले याच्यात? हा तिथे येतं ते त्याला अध्याहार म्हणतात. अध्याहार करून म्हणजे लावून घ्यायचं. तात्पुरत्या ठिकाणी एव म्हणजे च. एव या पदाचा अर्थ काय? च. आणि अस्ति म्हणजे आहे. हा म्हणजे ते तद्रूप च आहे. शेवटली ना च आहे तर एव अस्ति. ब्रह्म च आहे म्हणजे च या पदाचा अर्थ एव आणि आहे याला अस्ति. आपण वाक्य पूर्ण करताना लावतोच ना. तेच ब्रह्म असं मी म्हटलं. ते ब्रह्म. वाक्य पूर्ण नाही होत. मग आता वाक्य पूर्ण नाही झालं. ते ब्रह्मच आहे. येऊनी काय केलं? सकारात्मक प्रतिपादन केलं. म्हणजे याला येऊ पद नाही याच्यामध्ये कुठं आलेलं. पदच्छेदात कुठं आले? वर श्लोकात नाही. श्लोकात नाही आले. त्याला अध्याहार म्हणायचं. कारण आपल्याला काही पद आहेत ना अध्याहार करून वाक्य पूर्ण करावे लागतं. म्हणून त्याच्यामधली ही पद आहे. म्हणून बरोबर आहे. तर तेव्हा अशा प्रकारे ते ब्रह्मच आहे. तच्च ब्रह्मम ब्रह्म स्वप्रकाशात्मरूपकम एव अस्ति. तर एव अस्ति स्वप्रकाशात्मरूपकम असंच म्हटलं असतं तर वाक्य पूर्ण झालं नसतं. म्हणून एव अस्ति. स आहे म्हणजे ब्रह्मच आहे. जे स्वप्रकाश स्वरूप आहे तुझा आत्मा तोच ब्रह्म आहे. आणि जे दृश्य जगाचं जे कारण आहे ते ब्रह्मच आहे. लक्षात आलं? दोन प्रकाराने सांगितला हा भाग. एक बाहेर आपण जर नजर टाकली तर दृश्य पदार्थ दिसतात आणि एक आत नजर टाकली तर आत्मा दिसतो. तुझा आत्मा तो ब्रह्मच आहे आणि तू जे शरीर धारण करून पाहतो आहेस ते त्याचं परमतत्व ब्रह्मच आहे. अशा दोन प्रकाराने सांगितलं. दृश्यमानस्य सर्वस्य हां जगतस्तत्त्वमिति ब्रह्मशब्देन तद्ब्रह्मं स्वप्रकाशात्मरूपकं. दृश्यमानस्य सर्वस्य जगतः तत्त्वं प्रतीत होणाऱ्या ह्या सर्व जगाचे तत्व ब्रह्मशब्देन ईर्यते. आता हे दिसत नाही. तुम्ही म्हणतात महाराज हे तर काही दिसत नाही. जगतातले दृश्य पदार्थ दिसतात. बरोबर आहे. जगतातले दृश्य पदार्थ दिसतात पण या दृश्य पदार्थांचं कारण दिसत नाही. दृश्यत्व हे कार्य आहे. जे जे पदार्थ प्रतीतीला येतात हे काय आहे? कार्य आहे. याचं कारण कोण आहे हे कोणी शोधलं तर या विद्यारण्य स्वामींनी, भारती तीर्थांनी किंवा तत्ववेत्यांनी, ज्ञानी पुरुषांनी याचा शोध लावला. याचं कारण ब्रह्म आहे. आता याच्यात कार्यकारणाची संगती कशी लागते ते पहा. घट झालेला आहे असं मी तुमच्या समोर म्हटलं. घट हा दृश्य आहे आणि त्याचं कारण काय म्हटलं मी सांगितलं की मग मृतिका आहे असं सांगितलं. तुम्हाला लगेच पटलं एका झटक्यात. त्यासाठी फार विचार बी करावा लागला नाही. म्हणजे घट आहे आणि घट आहे म्हटलं की हो म्हटले आम्हाला कळालं महाराज. घट कसा आहे? दृश्य आहे आणि त्याचं कारण मृतिका दृश्य आहे. म्हणून इथे काही अडचण आली पण जगात दृश्य आहे
आणि त्याचं कारण अदृश्य आहे. तिथे अडचण तयार झाली. तर ही अडचण आहे पण यथार्थ आहे. आता तुम्हाला दृष्टांत आणतो. आता मी घटाचा दृष्टांत नाही आणणार. आता मी तुम्हाला दृष्टांत आणला रज्जू सर्प. रज्जू सर्प दृष्टांत माहिती तुम्हाला? हा त्याला असेल ना रज्जू सर्प का? नाही नाही असेल तर सांग. माहिती का? असेल तर सांग. सांगा ना, सांगा ना. काय लागायचं काय कारण आहे माझ्यासमोर? सांगा. माहीत नसेल तर सांगा, माहीत असेल तरी सांगा. माहिती का? एक तर नाही म्हणायचं, नाही तर एक तर हा म्हणाय. हा म्हणतं की सांगायचं तुम्हाला. बरोबर आहे. हा साप झालं. हे किती सोपं उत्तर आहे. जे दोरी पडलेली असते पण 12 वाजता दुपारी ना. हा मंद अंधकार. मंद अंधकारात म्हणजे दिवस मावळाच्या वेळेत आपण जर गावात रस्ते असतील तर असं बघा की कुठं विचाराट पडलेले असतात, कुठं गुराच्या गायातलं तुटून पडलेले. अंधार थोडासा दूर म्हणजे आपल्याला ज्ञान होईल इतका प्रकाश दोरीचा आहे असं ज्ञान झालं असतं तर साप म्हटलाच नसतो ना आपण. त्यावेळेला त्या दोरीवरती जे प्रतीती होते ती कशाची झाली तर सापाची. सापाची प्रती साप नाही आहे तिथे. दृश्य कोण आहे तिथं? मंद अंधकारात दृश्य कोण आहे? साप आहे, दोरी नाही. बरोबर आहे. आणि त्या सापाचं कारण कोण आहे? दृष्टांत आणला ना आता. रज्जू आहे ना. रज्जू लुप्त आहे म्हणजे त्याच्यामध्ये झाकलेला आहे. सापाने त्याला झाकलेलं. तुम्हाला दृश्य समोर कोण दिसतंय? साप. आणि वारं सुटलेला असेल तर तो असा हालतो सुद्धा. कारण त्याचं जर तो असा हालत असेल तर तेवढं बरोबर बघा ती शेपूट हालतंय ना तर तोंड उचललं. दोन्हीपैकी एक काहीतरी झालं आहे ना. चट्ट्या पट्ट्याचा तरी दिसतोय त्याचा, काळा दिसतोय, पांढरा दिसतोय. सोपं आहे का नाही? काय फार मोठं अवघड शास्त्र आहे असं काय नाही. सोपं आहे. फक्त डोकं लावायचं. त्यावेळेला तुम्हाला दृश्य काय आहे? साप आहे. त्याचं कारण कोण आहे? त्याला शास्त्रात अधिष्ठान म्हणतात. रज्जूला अधिष्ठान म्हणतात आणि सर्पाला झालंय. किती सोपं झालं. अधिष्ठान नेहमी गुप्तच असतं. या जगतरूपी सापाचं अधिष्ठान कोण आहे? ब्रह्मरूपी अधिष्ठान आहे तिथे. म्हणून ब्रह्म हे लुप्त आहे. तुम्हाला असं नवीन नुसतंच असं जरा वाचलं तरी की दृश्य जगाचा परमतत्व ब्रह्म आहे तर ते कळायला कठीण आहे. म्हणून शास्त्राने त्याला दृष्टांत सुद्धा आणले. म्हणून एक अदृश्य आहे आणि एक दृश्य आहे. अदृश्य आहे ते परमसत्य आहे आणि दृश्य आहे ते खोटं आहे. साप खराय का दोरी खरी? आणि भासला त्यावेळेला साप खरा. त्या सापाने धोत्रात पाय गुंतून पडला. पडला नसता. आणि त्यांनी ते काय केलं? घाबरवलं. आणि कल्पना म्हणून कल्पना अविद्या तेने झाला शिव मायवादी शिव बोली. अशी जगाची सगळी संगतीच अशी आहे. हे जगत संपूर्ण दृश्यतः खोटं आहे. दृश्य रूपात खोटं आहे आणि अदृश्य रूपात सत्य आहे. अदृश्य रूपात जे सत्य आहे त्यालाच आत्मा म्हणतात, त्यालाच ब्रह्म म्हणतात. चला. ब्रह्म शब्दाने सांगितले जाते. ब्रह्म शब्देन इर्यते. ब्रह्म शब्दाने सांगितले जाते. बरोबर. तच्च ब्रह्म स्वप्रकाशात्मरूपकम एव अस्ति. ते ब्रह्म स्वप्रकाश जो आत्मा तद्रूपच आहे. बिलकुल. सृष्टीचा विचार करण्यात गढून गेलेल्या म्हणजे ते ब्रह्म ब्रह्म म्हणतात. ते ब्रह्म म्हणजेच आत्मा. पण साप तरी कोणी दाखवला? तुझ्याच आत्म्याच्या प्रकाशात त्या सापाची प्रतीती आहे. रज्जूवरील सर्पाच्या आणि रज्जू सुद्धा तुझ्याच प्रकाशाने दिसतो. देहच त्या प्रकाशाने काय झालेला आहे? प्रकाशित झालेला आहे. इंद्रिय त्या प्रकाशाने प्रकाशित बनलेली आणि दृश्य जगतालाही पाहत आहे. मग तो आत्म्याला पाहिल्यावर तुला दृश्य पदार्थ दिसणार नाही. दृश्य पदार्थांचा अभाव होईल. तो आत्मा पाहतो त्याला दृश्य दिसत नाही. जो दृश्य पाहतो त्याला आत्म्याचं ज्ञान व्हायला कठीण आहे. आपण कशात रुळलेलोय? चांगले रुळलेलोय संसारामध्ये. म्हणून आपल्याला अखंड देहाच्या संगतीमध्ये, इंद्रियांच्या संगतीत, मनबुद्धी चित्त अहंकाराच्या संगतीत ह्या जगताला पाहण्याची इच्छा आहे. तो इच्छाधारी जीव आहे. तो जोपर्यंत पाहण्याची इच्छा करतो तोपर्यंत पाहत राहतो आणि जेव्हा कधी अंतर्मुख होईल तेव्हा मुक्त होईल.
म्हणून ज्या जगातून कोण मुक्त होईल, तर जो स्वरूपाला पाहिल तो मुक्त होईल, जो स्वरूपाला पाहणार नाही तो मुक्त होणार नाही, तर तो असाच बुद्ध राहील. तर जोपर्यंत, म्हणून तत्वज्ञान सुद्धा प्रभाव नाही करत. तत्वज्ञान हे काही अंशामध्ये सहकारी बनतं. पण तुम्हाला जर जगण्याची इच्छा आहे जीव धारण करून, तर तुम्ही जगतच राहताल ना, कारण इथे सुटका नाही. तुम्ही ज्या दिवशी अशी इच्छा कराल की अरे हे दृश्य आणि खोटं आहे, त्याच्यात मी कशाला रेंगाळत बसू, त्यावेळेला तो मनुष्य काय होतो, मुक्त होतो. आणि जोपर्यंत होणार करणार नाही, त्याला जी इच्छा आहे मला पाहिजे, मला करायचं आहे, मला संसार करायचा आहे, मग करत राहा. कोण अडवलेले कोणाला. आणि ते संसार सुद्धा कशाने होणार आहे, त्या व्यक्तीच्या कर्माच्या द्वारे होणार आहे. त्यांनी जसं मागं कर्म केलेलं असेल तसं तसं ते पुढं येत राहणार आहे. पुढे पुढे येत राहील. ते काय चांगलंच असेल असं काही सांगता येत नाही. प्रत्येकाच्या याच्यात संचितामध्ये पाप पुण्याची रेलचेल आहे. पुण्य बी आहे आणि पाप आहे. म्हणजे शरीर जेव्हा जसं येईल त्यावेळेला ते तसं भोगावं लागेल. ते भोग जसे येतील तेव्हा ते भोगावे लागतील. आपण जे पाहतो ना ते पंढरपुरात, तिथं रस्त्याने असे चाललो ना दिंडी, तिथं खाली असे पालथे पडलेली, उताने पडलेले महारोगी पाहिले का नाही ते? असे का, ह्यांची का अवस्था अशी कर्मगती, ते पाहणं पाय फारच वाईट वाटतं. तिथं काय आता त्यांना काय म्हणजे बरं, तिथं ते काय परिस्थिती इतकी भीषण आहे. चिखल काय उडतोय, काय काय उडतोय, काय 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 यांची कर्मगती. पण हे केलेलं आहे त्यांनीच, काय कोणी केलेलं नाही, ते त्यांनीच केलेलं आहे. आणि तिची अवस्था त्याच्यापेक्षाही काय काय असे विचित्र प्राणी शरीराला गेलेत. समजा उद्या चुकून आपण कुत्री आणि मांजराच्या जन्माला गेलो, तिथे काय अशी व्यवस्था आहे का आपली सारी? काय नाही काय नाही काय नाही, फार अवघड अवस्था आहे. तेव्हा सावध होऊन भजनी लागा, देव करा काय मल्हारीची वारी माझ्या शिवारी करत या सर साहेब बस. राम श्रीराम सांगा. सृष्टीचा विचार करण्यात घडवून गेलेल्या तार्किकांनी प्रत्यक्ष, अनुमान, उपमान व शब्द अशी चारच प्रमाणे मानली आहे. बरोबर. यास्तव या चार तार्किकांनी प्रमाणे किती मानले? तार्किक कोणाला म्हणतात? त्यांनी 4 प्रमाणांचा विचार केला. वेदांती मात्र 6 प्रमाणे सांगतात. कारण दृश्य जगतापर्यंतच विचार करण्याची क्षमता त्या नैयायिकांची आहे. आम्ही अदृश्याचा सुद्धा विचार करतो ना. पुढे यास्तव या 4 प्रमाणांना विषय होणारे जेवढे म्हणून जग आहे ते सर्वही प्रमाणगम्य असल्यामुळे दृश्य व दृश्य असल्यामुळे मिथ्या आहे. बरोबर आहे, असं वेदांती सांगतात. मिथ्याभास जे जे दृश्य असतं ते ते मिथ्या असतं. यत्र यत्र दृश्यत्वं तत्र तत्र मिथ्यात्वं. यथा स्वप्न, म्हणजे स्वप्नाप्रमाणे. स्वप्न बी दृश्याच आहे ना. आपल्याला स्वप्न पडलं ते दिसलं का नाही? यत्र म्हणजे जे, यत्र यत्र जे जे. दृश्यत्व म्हणजे भासतं, दृश्य दिसतं. यत्र यत्र दृश्यत्व तत्र तत्र ते ते मिथ्यात्व, ते ते खोट आहे. आणि यथा त्याप्रमाणे जगत हे काय आहे? स्वप्न आहे. सांगा मग काय श्लोक? जगत स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे. श्लोक आत्मा ज्ञान महानिद्रा, आत्मा ज्ञान महानिद्रा जृंभते जगन्मये दीर्घ स्वप्ने स्फुरन्ते स्वर्गमोक्षादि विभ्रमः. म्हणजे स्वर्ग मोक्ष हे सगळे दृश्य, जेवढे दृश्य पदार्थ आहेत ना तेवढे सगळे पदार्थ स्वप्नाप्रमाणे खोटे आहेत. मृगजळ मनोनी चिंती चरण कमळ रुक्मादेवी वराचे माऊली म्हणतात. पुढे मिथ्या भासणाऱ्या पदार्थांना तरी काही आधार हा पाहिजेच. बरोबर आहे. खोट्या पदार्थाला काय लागतो? आधार लागतो. आपला देह खोटा आणि जगत खोटं, याला काय लागेल? आत्मा आधार आहे. खोट्या पदार्थाला नेहमी आधार लागतो. आधाराशिवाय खोटा पदार्थ राहू शकत नाही. आणि खऱ्याला आधार लागत नाही. खऱ्याला कोणाचा आधार लागेल? ते म्हणजे खऱ्याला बी जावं एकट्या कान, त्याच्याच आधाराने खोटे पदार्थ भासतात. खऱ्याला आधार नाही. भूमी आधार आहे
बरोबर ना? या भूमीवरती खोटे पदार्थ आपण सगळे आणि ते सगळे पदार्थ आधारामध्ये समाविष्ट होऊन जातात, भूमी स्वरूपच होऊन जातात. सागराला आपण आधार केला म्हणजे सागरावर येणारा एखादा पदार्थ त्या सागराचाच आधाराने वरती करतो, लाटावरती करतो ना, त्याला आधार कोण आहे? सागराचं पाणी आधार आहे का नाही? त्याच्यावरच तो राहतो. पण पाण्याला आपण सत्य केलं तिथं आणि त्याच्यावर भासणारे तरंग, त्याच्यावर भासणारे लाटा, तर हे सगळे काय आहेत? तत्स्वरूपात असतात. भासाचा जो आधार तेच त्याचे तत्व असते. भासाचा जो आधार तेच त्याचे तत्व असतात. भासलेल्या सर्पाचे तत्व रज्जू असते, बरोबर. असा सर्वत्र अनुभव आहे. भासलेल्या सर्पाचे म्हणजे रज्जूवरच्या सर्पाचे तत्व कोण आहे? रज्जू म्हणजेच अधिष्ठान आहे. चल. अर्थात या मिथ्या भासणाऱ्या जगाचे काहीतरी तत्व असले पाहिजे, हम्म. ही गोष्ट निर्विवाद आहे. हा. या तत्वालाच वेदांतात ब्रह्म असे म्हणतात. तर जगत हे मिथ्या आहे आणि त्याचा आधार किंवा अधिष्ठान असणारं जे ब्रह्म ते सत्य आहे. म्हणून ब्रह्म सत्यम जगत मिथ्या जीव ब्रह्म एव नापरः असं शंकराचार्य सांगतात. कारण ते आकाशादी यच्चयावत सृष्टीचे कारण असल्यामुळे हा. सर्वापेक्षा महत् आहे. महत्व म्हणजे व्यापक, अधिष्ठान आहे, महत आहे, व्यापक आहे, सगळ्यापेक्षा महत आहे. म्हणजे आकाशाला आपण व्यापक म्हणतो, आकाश कसं आहे? व्यापक, पण सापेक्षित व्यापक आहे. मायाकृत सगळे पदार्थ जरी काही वेळेला व्यापक म्हणतात तरी ते सापेक्षित व्यापक आहे. निरपेक्ष व्यापक ब्रह्मच आहे. किंबहुना ब्रह्माच्या म्हणजे ब्रह्म त्याच्या एका अंशावर जगत बसलंय. काय म्हटलं श्लोक? अथवा इष्टभ्याः इदं अथवा कृष्णं नाही एकांशे. ते हा, विष्टभ्याः. अथवा सांगा. विष्टभ्यामृतं कृष्ण एकांशेन स्थितो जगत. हा. तरी अथवा एका नैकेतेन. अथवा नैकेतेन. पूर्ण उच्चार. एका अथवा बहुनैकेतेन. अथवा बहुनैकेन आणि मध्ये एक शब्द राहतो विष्टभ्याम. पृष्ठभ्यामिदं कृष्ण एकांशे. एकांशेन स्थितो जगत असं म्हटलं. 10वा अध्यायाचा शेवटचा श्लोक पहा. हा. चला ज्ञातेन तवा अर्जुन हा शब्द राहतो. किं ज्ञातेन तवा अर्जुन. सांगा पुढे. त्याचे सत्य, ज्ञान व अनंत हे स्वरूप आहे असे पूर्वी सांगितलेच आहे. बरोबर आहे. त्याचं स्वरूप सत्य आहे. ब्रह्माचं स्वरूप कसं आहे? सत्य आहे. दुसरं ज्ञान आहे आणि तिसरं आनंद. त्यालाच तुम्ही सच्चिदानंद असं म्हणता. आपण बोलताना सहज बोलतो सच्चिदानंद. ब्रह्म कसं आहे? सच्चिदानंद म्हणजे सत आहे, चित आहे आणि आनंद स्वरूप आहे. सोपं आहे. सत आहे ज्याचा केव्हाच बाद होत नाही त्याला काय म्हणतात? सत. त्रिकाल अबाध्यत्वाम सत्यत्वाम असं त्याचं लक्षण झालं. त्रिकाल, 3 काल कोणते? 3 काल. भूत भविष्य वर्तमान त्याला काल, भूतकाल भविष्यकाल वर्तमान काल. त्रिकाल अबाध्य त्याचा बाद होत नाही. 3 कालात बाद होत नाही. देह पूर्वी होता का? नव्हता, मध्ये आला आणि नंतर त्याचा बाद झाला. म्हणून देह म्हणजे ब्रह्म होऊ शकत नाही. झालं सो म्हणजे हे उत्पन्न झालं आणि नाशात गेलं. ब्रह्माची उत्पत्ती झाली नाही आणि नाश झालं नाही. म्हणून सत्य आहे. पूर्वी होता, आत्ता आहे आणि नंतरही राहील. आणि तेच ब्रह्म मी आहे. म्हणून मी पूर्वी होतो, मी आत्ता आहे आणि मी नंतर आहे. फक्त देवाचा करा. आता देहाला धरला झालं घोटाळा. हा दुसरं आहे ज्ञान हे स्वरूप आहे. या ब्रह्माचं ज्ञान हे स्वरूप. आता मी माझ्या ठिकाणी ज्ञान पाजळतंय का नाही? बुद्धीच्या द्वारे मी तुम्हाला ग्रंथ सांगतो म्हणजे ज्ञान पाजळतंय. पण ते ज्ञान पाजळतंय ते वृत्ती ज्ञान आहे. आणि ज्ञान ज्याला आम्ही इथे ज्ञान म्हणतो ते स्वरूप ज्ञान म्हणजे त्या ज्ञानाचा जो निधान ते ब्रह्म आहे. आणि ज्ञान ज्या वृत्तीतून बाहेर पडते ती वृत्ती आहे. म्हणून वृत्ती उत्पन्न होते आणि वृत्ती अनेक बुद्धीचे तरंग पालटी रंग धरू जाता संग तव तो होय बाधक तुकोबराय. अभंग पाठ करता का नाही? अभंग पाठ करतात ना. अभंग पाठ करत राहिले पाहिजे नेहमी. सगळे अभंग पाठ झाले पाहिजे. आता हे किती वर्षामध्ये म्हणून 11वीला ते कॉलेजला आहे. अरे वा. कॉलेजला म्हणलं तर चांगलं.
पण आपल्याकडे किती वर्ष झाली? 3, 4, 3ऱ्या 4थ्या वर्ष. अभंगाचा पाठा फार मोठा पाहिजे. आणि कारण हे सगळे अभंग हेच तत्व सांगताय. म्हणजे अभंगामधून अभंग जर सोडवायला गेला ना तर त्या अभंगाचा जर तुम्हाला शास्त्राचा अर्थ माहीत नसेल तर अभंग सुटू शकत नाही. आता तेच म्हणलं ना, अनेक बुद्धीचे तर कोबऱ्यांचाच अभंग आहे ना. आता आपल्याला ते कुठे कुठे प्रमाण कसे लागतात ते कळाली पाहिजे. कुठे कोणत्या ठिकाणी कसं काय लागतं. आपल्या या वृत्ती ज्ञान म्हणजे अंतःकरणाच्या वृत्त्या उत्पन्न होतात, नाश पावतात. त्यात ज्ञान आहे. तुम्ही म्हणताल ते ज्ञान तर उत्पन्न होतं, नाश पावतं. म्हणजे आत्मा सुद्धा उत्पन्न होऊन नाश पावला पाहिजे असं नाही. तर ते ज्ञान हे ज्याचं स्वरूप आहे तो आत्मा आहे. आणि ते ज्याच्यातून ज्ञान येतं ती वृत्ती आहे. चला आता पुढे जाऊन आनंद हेही स्वरूप आहे. आनंद हे आत्म्याचं स्वरूप आहे. तुमचे चेहरे आनंदी दिसतात ना मला, पण ते तुमच्या चेहऱ्यावर आलेला आनंद हा त्याच आत्म्याचा आनंद आहे. तर तुमच्या चेहऱ्यावर प्रतीतीला येतो. पण तो प्रतीतीला येतोय ते माध्यम वेगळं आहे. त्या माध्यमाच्यातून येतोय. पण त्याचं अधिष्ठान आत्मा तो आनंद स्वरूप आहे. तो जर आनंद स्वरूप नसता तर तुमचा चेहरा आनंदी दिसला नसला. म्हणजे तुमच्यात आत्मा समावलेला किंबहुना तुम्हीच आत्मा आहे. अनंत शब्दात आनंद आहे. अनंत शब्दाचाही अर्थ आनंद होतो. हे बी लक्षात ठेवा. अनंत काय सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण उडले. तिथे शब्द कोणता आला? सत्य ज्ञान अनंत शब्द आला. त्या अनंत पदाचा अर्थ आनंदच आहे. जे अनंत असतं तेच आनंदमय असतं. चला तात्पर्य स्वप्रकाश हेच स्वरूप ज्याचे आहे असे हे ब्रह्मच आत्मा आहे. बरोबर. व हा आत्माच ब्रह्म आहे. यास्तव हे मुमुक्षु श्रवण मनन निधिध्यासन व शम दम तितिक्षा उपरती श्रद्धा समाधान इत्यादी ज्ञान साधना हे मुमुक्षो उपदेश केला बरं कोणाला? मुमुक्षुला. हे मुमुक्षो हे साधकांनो मुमुक्षुंनो मोक्षाची इच्छा करतो तो मुमुक्षु. साधना करतो तो साधक. आणि जिज्ञासा करतो कशाची? ब्रह्म जाणण्याची. त्याला जिज्ञासा. किती पद आली? 3 पद लागली. साधक मुमुक्षु जिज्ञासू. अर्थ साधारण तोच आहे. फक्त त्याच्यामध्ये त्या तत्वाकडे जाण्याची ओढ किती आहे. तत्वाची साधना करणारा साधक बनला. तत्वाची इच्छा करणारा मुमुक्षु झाला. आणि जाणण्याची ब्रह्मतत्वाला जाणण्याची इच्छा करणारा जिज्ञासू. तेव्हा हे मुमुक्षु काय करा? श्रवण मनन निधिध्यासन करा. वाचा. श्रवण मनन निधिध्यासन व शम दम तितिक्षा उपरती श्रद्धा समाधान इत्यादी ज्ञान साधनांचा निरंतर अभ्यास करून त्या अगदी निकट असतानाही अति दूर असल्याप्रमाणे भासणाऱ्या तुझे आहे तुझं पासी तुकोबराय म्हणतात. तुझ्या आहे तुझं पासी परी तू जागा चुकलासी चिवडोनिया नासी तुझ्या रक्षांनी केली. काय सुंदर अभंग आहे हो. तुझे आहे तुझं पासी. अरे तूच परमतत्व आहे. त्याला का नाही उपदेश? पण तू का बाहेर पाहतोस? सवय. वृत्तीला सवय झाली. इकडं जा तिकडं जा तिकडं जा तिकडं जा असा पाहत राहतो. वास्तविक आनंद कुठे आहे? तुझ्याच ठिकाणी. तूच परमतत्व आहेस. पण तू का असा फिरतोस? तर त्याला काय कारण नाही की त्याला ते वृत्तीला ती सवय झालेली. आणि लोकांना परमात्मा सुद्धा जास्त फिरल्यावर चांगला होतो असं वाटतं. जेवढा फिरेल ना तेवढा ते म्हणले जोरात परमार्थ चाललाय. काय मातीत घालतं त्याला? अरे एका जागेवर बस. एक वृत्ती स्थिर कर. ठाईचं बैसोनी हे कोणासाठी? वडावडा फिरणाऱ्यांसाठी. खर काहीतरी कामं करायचं. म्हणजे एका ठिकाणी शांत राहा. वृत्तीला स्थिरतेचा अभ्यास करावा तर त्याला आम्ही पारमार्थिक म्हणू. नाही तर तो काय पारमार्थिक नाही. काय उगाच फिरत राहतो काय नाही करत नाही त्याच्यापेक्षा बरं व्हा. हे बाकीचे जर त्यांच्या कामाधंद्याने फिरतात किंवा आपल्या तीर्थयात्रा का वाला करत फिरत ठीक आहे म्हणजे जाऊ दे गाडगे जाऊ दे. पण त्याला तो त्याच्यामुळे मोक्ष मिळणार किती देवांना असे तीर्थयात्रा केल्यावर मोक्ष होईल? काही नाही काही नाही. आत्मज्ञान बिना नर भटकत नर भटकत आहे कहा मथुरा. मीराबाईंचा अभंग
आत्मज्ञान बिन नर भटकत है कहा मथुरा काशी. काय आता काशी विषय आमची श्रद्धा आहे, तो काही विषय नाही. पण मग तिथे काय होईल त्याच्यामुळे काय नाही होणार. तू एका ठाईचं बैसोनी करा एक चित्त आणि वृत्ती स्थिर करा आणि त्याला अभ्यास करू द्या. हं. आत्मसाक्षात्काराने होईल का आता एवढं? आत्मसाक्षात्काराने तू कृतकृत्य होशील हं. व तुला पुन्हा या अति कष्ट जन्म मरण परंपरेत पडावे अति कष्ट जन्म अत्यंत कष्टाचे आहेत. आता या शरीर काय होतंय माणसाचं नक्की, कुठे एवढं कष्ट आहेत, माझं तर शरीर ठणठणीत आहे, थोडासा थांब 50-60 होऊ दे, मग तुला समजेल कसं काय शरीर ठणठण करायला लागते. जोपर्यंत शरीर चांगलं असतं, आता एक पोरांची शरीर चांगली, त्यांना काय आजारी पडले तरी लगेच दुरुस्त होऊन जाते, ते काय वाटत नाही. पण एकदा उतार वयाकडे लागले त्याला ती शरीर सांभाळायला सुद्धा नको वाटते. एवढं गेलेलं किती चांगलं काय ते जन्म घेणं काय चांगली गोष्ट आहे का? पुन्हा शरीराला यायचं की पुन्हा आणखीन या अनर्थ परंपरेत आहे. आध्यात्मिक आधी दैविक आधी भौतिक दुःख तर चुकत नाही. बरोबर. शरीराला येणं हे वाईट आहे, पण वाईट आहे हे कळून घ्यावं म्हणजे मग सुटून जाईल. चला, तुला पुन्हा या अतिकष्ट जन्म मरण परंपरेत पडावे लागणार नाही. मनुष्य जन्माचे खरे सार्थक खरे खरे सार्थक या साक्षात्कारानेच होणार आहे. खरे सार्थक म्हणणार दुसरं काय कायला खऱ्याला खोटं करून टाकलं आणि खोट्याचं खरं करून टाकलं. पण खरं सार्थक असं आहे की आत्मज्ञान निर्माण मिळालं, त्याला विषय संपला, पुन्हा तो जन्माला येणार नाही. तुका पंढरीची गेला पुन्हा जन्मा नाही आला. अशी एकदाच पंढरी केली त्यांनी. मागील परिहार पुढे नाही सीन दर्शन अनेक वेळा अनेक वेळा नाही झाली दर्शन एक अनेक वेळा का एक वेळा. बघा बरं का काय लिहिलं नाही, पाठा बरोबर आहे तुमचा, दर्शन शब्दाचा अर्थ ज्ञान घ्यायला. पाठा बरोबर आहे ना. हो, बरोबर आहे. पण लोक का करतात असं, का होतंय काय असं? दर्शन शब्दाचं ज्ञान आहे. त्याचं कारण आहे का तिथे अज्ञान काम करत आहे. पण पांडुरंगाच्या मूर्तीचं दर्शन केलं, नमन केलं, नमस्कार केला, पण दर्शन नाही केलं. दर्शन त्यानेच घेतलं, तो साधू आणि महात्मा आहे, हे एकदाच दर्शन होतं. म्हणजे परमतत्वाचं दर्शन, अज्ञान नाश एकदाच होतो, अनेक वेळा नाही होत. चल, आत्मज्ञानाकरिता दीर्घ प्रयत्न करणारी अनेक कुशाग्र बुद्धी पंडितही भ्रमिष्ट होतात. बरोबर आहे. व त्यांना स्वतःच्या कुशलतेचा मोठा अभिमान आमचा हे ग्रंथ सोडवून झाला, आमचा फलाना ग्रंथ सोडवून झाला, तेवढे ग्रंथ पाहू नये असं नाही म्हणत बरं का मी, नाही तर त्याचा विरोध होईल. एवढे ग्रंथ केले पण तो आत्मनिष्ठ ब्रह्मज्ञानी असावा. आणि अनुभवासाठी करा. अनुभवास आपलं घेतो, कारण 4 साधक आल्यावर त्यांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरं द्यावे लागतात बऱ्याच वेळा. त्याचा अनुभव पण आहे. म्हणून त्याचा अनुभव म्हणजे त्याच्या दृष्टीने तो पाहत होतो. पण मुक्त होण्यासाठी फार ग्रंथ लागत नाही. ज्ञानेश्वरी मुक्त करेल, एक ज्ञानेश्वरी मुक्त करेल. आमचे भीमदादा नाहीत का? ज्ञानेश्वरी एक परमतत्वाची प्राप्ती होणार. ज्ञानेश्वरीत काय आत्मज्ञान नाही का? ब्रह्मानंद लहरी पूर्ण काय गीता आलं. ब्रह्मानंद लहरी प्रकट केले, ते ज्ञानेश्वरी मुक्त करते. पण ज्ञानेश्वरी बघ आता त्याला त्यातलं काही कळत नसेल, मग शास्त्र अध्ययनाला बसला. शास्त्र अध्ययनाने उपकार केला त्याच्यावर, कारण ज्ञानेश्वरी कळायला लागली, गाथा कळायला लागली, भागवत कळायला लागली. मग त्याच्यात आता भागवताचं आपण करूया पारायण श्रावणामध्ये, म्हणजे त्याच्यात सांगू बी आणि करू. आत्मज्ञानाकरिता दीर्घ प्रयत्न करणारी अनेक कुशाग्र बुद्धी पंडितही भ्रमिष्ट होतात व त्यांना स्वतःच्या कुशलतेचा आत्मविषयक बुद्धी ही पंडित हा असं म्हटलं ना. त्याची बुद्धी काय आहे? आत्मविषयक काय झाली, आत्माकार होऊन राहते, तो पंडित आहे खरा. तर असा पंडित शब्दाचा चांगला अर्थ आहे. भगवद्गीतेने पंडिताचं काय लक्षण यस्य सर्वे समारंभा काम संकल्पवर्जितः ज्ञानाग्नि दग्ध कर्माणं तमाहु पंडितं बुधः. पंडितम बुधः तमाहु पंडितम, जिथे ज्ञानरूपी अग्नीने कर्म भस्मसात करून टाकलेले आहेत ज्याचे, निरासक्त. तो असा निरासक्त असलेला पुरुष काय झाला? पंडित. पंडित झाला.
पुढे त्यामुळे ते स्वतःच्या बुद्धी प्रतिभेप्रमाणे हम्म. परस्पर विरुद्ध व श्रुती विरुद्ध अशा अनेक कल्पना करीत सुटतात. बिलकुल. त्यांची मते स्वतः प्रमाण श्रुती विरुद्ध असल्यामुळं आम्हाला ती अतितुच्छ वाटतात खरी, पण शिष्याच्या अंतःकरणात स्वसिद्धांत निसंशयपणे आरूढ व्हावा म्हणून आम्ही त्यांच्या मतांचा उल्लेख करून ती श्रुती व अनुभव त्यांच्या विरुद्ध कशी आहे हे दाखवतो. मग आपल्याला साधक बाधक विचार करावा लागतो. आपला विचार तर श्रेष्ठ असतोच. केवळ तुम्हाला वेदांत शास्त्र सांगितलं असतं, न्यायशास्त्र सांगितलं नसतं, तर तुम्हाला त्याच्यात पक्केपणा आला नसता. पण तोच जर त्या शास्त्रांचा मध्ये विषय आणला, त्यांची काय मत आहेत, त्यांची काय मत आहेत, सगळ्यांच्या मताचा विचार केला आणि मग त्याच्यातून योग्य काय हे शोधल्यावरती काय झालं, साधकाची बुद्धी स्थिर होती, पक्की होती. म्हणून आम्ही त्यांचा विचार करतो, नाहीतर एरवी करायची गरज नाही. चला. कारण मुमुक्षूंच्या अंतःकरणात संशय राहणे अनर्थावह आहे. बरोबर आहे. म्हणून संशय राहता कामा हा. संशयात्मा विनश्यती काय श्लोक आहे? असे बोधवचन. अज्ञश्च श्रद्धानश्च संशयात्मा विनश्यति नायं लोकोस्ति न परो न सुखम संशयात्मनः. असा 4थ्या अध्यायातला 40वा श्लोक आहे. लिहून ठेवा आणि पाठ करा, नसेल पाठ करा. 4थ्या अध्यायात श्लोक येतो 40वा. की अज्ञश्च श्रद्धानश्च संशयात्मा विनश्यति. हा 40वा. नायम लोकस्ति न परो न सुखम संशयात्मा. सुखी माणूस कधी, आपला संशयी मनुष्य कधी सुखी न होऊ शकत नाही. संशयी माणसं नेहमीच दुःखी. व्यवहारात सुद्धा संशय असणारी माणसं दुःखी. नाही मला असं वाटतं तो असा असा करतो का, मला असं वाटतं तो असा आणि नाही करत बाबा, त्याच्या डोक्यात सुद्धा नाही राहिलं ते. पण हा डोकं दिवसभर खाजवत असतो. काय गरज आहे का? म्हणून व्यवहारात बी संशय करणारा हा दुःखी राहा. आणि परमार्थात मला असं वाटतं जगत मिथ्या कसंच असो, कसं काय असो, कर संशय. उत्तर तर एकच आहे ना. आपल्या सगळ्यांच्या बापाने सांगितलं ना, श्रुतीने सांगितलं ना, संतांनी सांगितलं ना, मग आमचा त्याच्यावर विश्वासच पाहिजे. त्यापेक्षा कोणी शहाणा नाही. म्हणून संत वाक्य आणि श्रुतीवर ज्याची अढळ श्रद्धा आहे त्याला मुक्त व्हायला सोपा मार्ग. संशय थोर पाप नाही. पाप नाही आणि गगोर विनाशाची वाघोर. माऊली नानो करायला सांगतात. विनाशाची वाघोर प्राणी प्राणी अशी. तर असे माऊली नानो करायला सांगतात. चला पुढे. हे प्रकरण मुख्यतः ब्रह्मपर असल्यामुळे व ह्यातील चारी वाक्य श्रुतीचा एकदेश असल्यामुळे बरोबर आहे. उपक्रम उपसंहार करायची गरज नाही असं म्हणतात. नाही तर आम्ही परत मागच्या प्रकरणात जातो. उपक्रम उपसंहार अभ्यास अपूर्वता फलम अभ्यास अर्थवादाच्या लिंगम तात्पर्य निश्चय. आता आम्ही विचार केला असता पण आता गरज नाही म्हणून सांगताय. या महावाक्यावरून मुमुक्षुला आपला आत्माच ब्रह्म आहे असे परोक्ष ज्ञान व या ज्ञानापासून पुढे अपरोक्ष ज्ञान होते. बरोबर. तात्पर्य म्हणून आत्माच ब्रह्म आहे याचं चिंतन करणाराला आत्माच ब्रह्म कसा आहे याचं चिंतन केलं स्वतः आणि मग त्याला आपापच परोक्ष ज्ञान. प्रथम कोणतं ज्ञान प्राप्त होतं? परोक्ष म्हणजे दूरत्वाने. पहिल्यांदा आहे, आत्मा आहे आणि नंतर माझा आत्माच ब्रह्म आहे. हा बरोबर आहे. अव्यवहित आणि व्यवहित. परोक्ष ज्ञान नंतर अपरोक्ष ज्ञान प्राप्त होते. पुढे तात्पर्य याप्रमाणे विचार करून ईश्वर विषयक ज्ञानाचे प्रतिबंध नष्ट झाले असता. ईश्वर विषयक ज्ञानाचे प्रतिबंध काय आहेत बरं? लोकांच्या मध्ये भेद राहतो ना. ईश्वर विषयक ज्ञानाचे जे प्रतिबंध त्याच्यात काय होते? भेदाच्या उत्पत्त्या होतात. ईश्वर सर्वज्ञ आपण अल्पज्ञ. असे जे आपण विचार चांगला सुरू राहता आपला विषय. मी तर असा आणि तो तर तसा, मी तर असा आणि तो तर तसा. तर याच्या भेद आपण जे पाहतो ते हे भेद नष्ट झाले असता. लक्षात आणि मी कसा परमात्माचा आहे. सर्वशक्तिमान येतो आपण अल्पशक्ती. तर त्याचे ते मायाकृत आहे. सर्वशक्तिमानता, सर्वज्ञता, स्वतंत्रता काय आहे? मायाकृत आहे. अल्पज्ञता, पराधीनता ही अज्ञानकृत आहे. आणि अज्ञान आणि माया हे का गुणात्मक भिन्न भिन्न आहेत. असे स्पष्ट प्रतिपादन करण्याकरता श्रीमद
विद्यारण्यांनी हे प्रथम पंचक केले आहे. बरोबर. तेव्हा हे पंचक म्हणजे पाच पाच कोणते पाच? पहिल्यांदा पहिलं विवेक तत्वविवेक तत्वविवेक, दुसरा पंचकोश द्वैत, तिसरा महापंच कोश विवेक पंचकोश पंचकोश, विवेक महाभूत विवेक आणि महाभूत विवेक आणि महावाक्य महावाक्य विवेक. विवेक. अशी जी 5 प्रकरणं झालेली ती त्याला धरून त्याला पंचक असं म्हणतात. तेव्हा विद्यार्थी आता तुम्हाला 6व्या प्रकरणात आपण जाणार आहे सद्गुरूंच्या कृपेने. चित्र तर त्या हा पहिला विवेकाचं प्रकरण अति सुंदर होऊन गेली 5च्या 5. त्याच्यात आम्हाला विवेकी बनवलं. ब्रह्मज्ञान प्रतिपादन करण्याच्या आधी मनुष्य विवेकी व्हावा लागतो. जो विवेकीच झाला नाही त्याला आत्मज्ञान होईल कसं? म्हणून 5ही प्रकरणाचा गोषवारा सगळा तुम्ही पाहून घ्या परत पुढच्या प्रकरणाला सुरुवात करण्याच्या आधी. आणि त्याच्यातून या विवेकांची उत्पत्ती कशी झाली, हे कसे विवेक केले, शेवटचा विवेक महावाक्य विवेक काही ते सांगून तुम्हाला मोक्षाच्या द्वारावर आणून ठेवलं. तर तेव्हा आता तुम्हाला हे समजण्यासाठी दृष्टांत आणावा लागेल. तर हे दृष्टांत पुढच्या पंचकात येत आहेत. म्हणजे आता इथून पुढे आणि त्या दृष्टांतपूर्वक कथन करून चित्रदीप, कुटस्थदीप, तृप्तीदीप, कुटस्थदीप, ध्यानदीप आणि एक राहिला कोणता राहिला. तर अशा प्रकाराने या दीपांचाही विचार केलेला आहे पुढे जाऊन. तर हे तुम्हाला अतिशय सुंदर. तर हे पुढचे प्रकरण आता ह्यांचे राहतील. पुढची 5 प्रकरणं आता सुरू होत आहेत. भारतीय तीर्थांनी. हे एवढं राहील विद्यारण्य. विद्यारण्यच आहे ना, 6वं हा, प्रकरण 6वं विद्यारण्यच आहे. प्रकरण चित्रदीप हे विद्यारण्य स्वामींनीच केलेलं आहे. आणि त्यानंतर भारती तीर्थांनी अगदी सुंदर अशा प्रकारच्या रचना केलेल्या आहेत. आता सद्गुरूच होते त्यांचे काय. तर तेव्हा या चित्रदीपाला आपण पुढच्या वेळेस सुरुवात करू. कुंडली वरदा हरिहर श्री माऊली झाले